नमस्कार, स्वागत आहे तुमचं शोभाज किचनमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत फ्लावर वाटाण्याची मस्त अशी रस्सा भाजी। ही भाजी एकदम चविष्ट स्वादिष्ट बनते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी बारीक केलेला फ्लावर, वाटाणा, एक चिरलेला बटाटा, 4 उभे कांदे ग्रेव्हीसाठी, तमालपत्र, दालचिनी, एक टोमॅटो चिरलेला, अद्रक, लसूण आणि भाजीला लागणारे पाणी, हे सगळं साहित्य आपण ग्रेव्हीसाठी कढईमध्ये भाजून घेणार आहोत। इथे मी फ्लावरच्या भाजीसाठी लागणारे मसाले प्लेटात काढून घेणार आहे। तर इथे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। ग्रेव्हीमध्ये मीठ टाकलेलं आहे म्हणून मी इथे कमी मीठ घेतलेलं आहे। नंतर मी घरी बनवलेला काळा मसाला घेतलेला आहे। नंतर लाल मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे। नंतर मी इथे एव्हरेस्ट गरम मसाला भाजीसाठी वापरणार आहे। तर एव्हरेस्ट गरम मसाला मी इथे अर्धा चमचा घेतलेला आहे। नंतर आपण इथे हळद पाव चमचा घेणार आहोत। तर मी हे सगळे मसाले फ्लावरच्या भाजीसाठी वापरणार आहे। इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। तर या कढईमध्ये ग्रेव्हीसाठी लागणारा कांदा भाजून घेणार आहे। कढईत टाकलेल्या कांद्यावर मी 1 चमचा तेल टाकून कांदा व्यवस्थित भाजून घेणार आहे। कांदा तेल टाकून भाजल्याने लवकर भाजते आणि भाजीलाही छान चव येते। तर आपण इथे 2 ते 3 मिनिटे कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत। कांदा 2-3 मिनिटे भाजून झाल्यानंतर आपण त्यावर अद्रक लसूण टाकणार आहोत। कांदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याबरोबरच आपण अद्रक लसूण पण परतून घेणार आहोत। त्यानंतर त्यावरती आपण तमालपत्र आणि दालचिनी टाकून घेणार आहोत। ते सगळं एकत्र मिक्स करून भाजून घेणार आहोत। हे सगळं मिश्रण व्यवस्थित 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे आहे। नंतर यावरती आपण टाकणार आहोत 1 लांब चिरलेला टोमॅटो। तर हे सगळं मिश्रण आपण ग्रेव्हीसाठी व्यवस्थित परतून घेणार आहोत। हा सर्व मसाला 2-3 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटे परतून घेतल्यानंतर त्यावर थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे। हे मीठ सर्व मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यावर हे सगळं मिश्रण आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत आणि भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। इथे आपलं मिश्रण छानपैकी वाटून झालेलं आहे। तर हे आपण आता भाजीसाठी वापरणार आहोत। गॅस चालू करून गॅसवर ठेवलेल्या पातेल्यात 4 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे। नंतर ते थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरी टाकून घ्यायचं आहे। फ्लावरची भाजी चमचमीत होण्यासाठी एवढं तेल लागणारच आहे। तेलात जिरा मोहरी टाकल्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला। नंतर कढीपत्ता व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये ग्रेव्ही टाकून घेतली आहे। ही ग्रेव्ही आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे। गॅस थोडा मीडियम ठेवून परतायचं आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित तेलामध्ये मिक्स झालं पाहिजे असे परतून घ्यायचं आहे। नंतर ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता इथे मी सर्व मसाले त्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतले आहेत। सर्व मसाले ग्रेव्हीसोबत सगळे मिक्स करून घ्यायचे आहे।
चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. व्यवस्थित 2-3 मिनिटे परतून घ्यायचं आहे. आता आपली सर्व ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजलेली आहे. तर आता यामध्ये मी वाटाणे टाकून घेतले आहे. नंतर हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे. बटाटा टाकल्यानंतर त्यावरती लगेच बारीक केलेला फ्लावर टाकायचा आहे. आता हे सर्व ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं बनवतानाच आपण आधी बाजूला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आहे. सर्व ग्रेव्ही मिक्स करून घेतल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. म्हणजे ते सगळं मिश्रण वाफेवर थोडंसं शिजून निघेल. 2-3 मिनिटानंतर झाकण काढायचे आहे. झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजी थोडीशी गरम झालेली आहे. परत एकदा आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी थोडी वाफेवर शिजल्यानंतर त्यामध्ये आपण गरम केलेले पाणी टाकून घेणार आहोत. तर थंड पाणी इथे वापरायचे नाही, गरमच पाणी वापरायचे आहे. त्यामुळे भाजीला छान चव येते. हे सगळं भाजी आणि पाणी सगळं पळीने मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता 2-3 मिनिटासाठी आपण यावर झाकून ठेवणार आहोत. झाकण काढल्यानंतर आपण बघू शकतो की भाजीला मस्त उकळी आलेली आहे. अजून थोडा वेळ झाकून ठेवायचे आहे. 10 मिनिटानंतर झाकण काढून आपण पाहू शकता फ्लावरची भाजी मस्त शिजलेली आहे. तर आता आपण यावरती छानपैकी कोथिंबीर करून घेणार आहोत. भाजीचा सुगंध मस्त सुटलेला आहे. तर आता इथे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.